इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। सोलापूर शहरात महानगरपालिकेकडून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेल्या पाडकामाचा आज दुसरा दिवस आहे। शुक्रवार पेठ समाचार चौक जवळील या ठिकाणच्या स्पॉटवरती हे बेकायदेशीर करण्यात आलेले बांधकामातील बिल्डिंगमधील गाळे पाडण्याचं काम सध्या हाती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज दुसऱ्या दिवशी काल मोठ्या प्रमाणात मोठी कारवाई झाल्यानंतर आज महानगरपालिकेकडून शुक्रवार पेठ या ठिकाणच्या बेकायदेशीर बांधकाम तोडक कारवाई आता हाती घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीने हे तोडकाम सुरू आहे। हँड ड्रिल मागवण्यात आलेले आहेत, मोठमोठे गन आहेत आणि ह्या इमारतीमधील हे बेकायदेशीर बांधकाम पाडताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। RCP पथक आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि या ठिकाणी हा रस्ता देखील अंशतः बंद करण्यात आल्याचं दिसून येत आहे। आणि ही कारवाई सध्या मोठ्या प्रमाणात ही जी बिल्डिंग आहे वैरागकर हाईट्स, डेव्हलप्ड बाय प्रॉस्परस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ही इमारत आणि या इमारतीमधील हे बघा आपण हे दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने पाडकाम सुरू आहे। महानगरपालिकेकडून हे पाडकाम सध्या सुरू आहे। आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की बघा कशा पद्धतीने बेसमेंटमध्ये हे गाळे बनवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा गाळे काढण्यात आलेले आहेत। हे पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि हा तळघर आणि पहिला मजला त्यानंतरचा हा आता पाडकाम सुरुवात करण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडून। शुक्रवार पेठेतील बेकायदेशीर बांधकाम असल्याचं म्हणणं महानगरपालिकेचं आहे आणि त्यानुसार सध्या तोडक कारवाई हाती घेण्यात आलेली आहे। आज महानगरपालिकेच्या या मोहिमेचा दुसरा दिवस आहे। काल तेलंगी पाच्छापेठ आणि सोशल शाळेच्या पाठीमागचे बांधकाम पाडल्यानंतर आज शुक्रवार पेठेत ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लोकप्रधानसाठी इम्रान सगरी, सोलापूर।